माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। आजच्या आमचे सैनिक अश्रुभास चंद्रभानजी काकडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमात ज्यांचं खास मार्गदर्शन आपण ऐकणार आहात असे महाराष्ट्राचं एक वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांना आदर्श सरपंच आणि विकासाच्या बाबतीत एक वेगळा त्यांच्याबद्दल एक त्यांनी ठसा उमटला आहे असे भास्कररावजी पेरे पाटील या विचारपीठावर उपस्थित असलेल्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे मॅडम, माननीय सुरेश तात्या पाटील साहेब आणि खास करून या काकडे परिवारानं आमच्या सर्व माजी सैनिकांना या ठिकाणी निमंत्रित करून या मंचावर बसवलं आहे। या मंचावर उपस्थित असलेले आमच्या संघर्ष माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अजमुद्दीन शेख मेजर, उपाध्यक्ष माननीय राम राऊत मेजर, त्याचबरोबर माननीय बारगज मेजर, मस्के मेजर, सर्व आमच्या पदाधिकारी जे आहेत, आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय माजी सैनिक, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक विचारपीठावरील मान्यवर, त्याचबरोबर या गावचे साबला या गावचे सर्व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि सुरेश तात्या पाटील यांनी मगाच सांगितलं आहे की शक्यतो आपण आज बोलायची गरज नाही आहे, कारण खास ज्यांना ऐकायचं आहे आपल्याला त्यांचं ऐकणं खूप गरजेचं आहे, उद्देश साध्य होणं गरजेचं आहे। मात्र एक माजी सैनिकांच्या वतीनं थोडं तरी आमचं रिप्रेझेंटेशन असावं म्हणून त्यांनी विनंती केली, म्हणून आम्ही या ठिकाणी सांगतोय। फक्त उपस्थितांना एवढंच सांगेन मी, या विचारपीठावर बसलेले जे मान्यवर आहेत अनेकांना कदाचित सध्या चालताही येत नाही आहे, मात्र एक काळ होता ज्यावेळी त्यांनी या देशाच्या सीमा आणि विविध भागामध्ये प्रचंड आपलं एक कार्यकाळ खर्च करून देशसेवा केलेली आहे, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवलेल्या आहेत। आम्ही यासाठी या ठिकाणी या काकडे परिवाराचे आभार व्यक्त करतो, कारण हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। आमचे सैनिक खूप आहेत, माजी सैनिक या महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, परंतु सगळ्याच कुटुंबात असं होत नाही आहे। कुटुंबात सोडा, समाजसुद्धा फार माजी सैनिकांना किंमत देतो असं दिसत नाही आहे। ही चिंता आहे, ही तक्रार नाही आहे, लक्षात ठेवा। ज्या सैनिकांचं फक्त शहीद झाल्यानंतरच आम्ही मोठमोठी भाषणं देऊन गौरव करतो, परंतु त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे काही काळ खर्च केला त्याचाही कुठेतरी समाजानं आदर राखावा अशी आमची नेहमीच अपेक्षा आहे। आणि आज काकडे परिवारांना हा आगळा वेगळा कार्यक्रम यासाठी म्हणतो, कारण सगळ्या माजी सैनिकांना या मंचावर एक सन्मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे आणि हेच समाजानं यापुढेही करावं। केवळ माजी सैनिकच नाही, समाजासाठी कार्य करणारे कोणीही असोत, या गावचे असतील, या तालुक्याचे असतील, जिल्ह्याचे असतील, या लोकांना जोपर्यंत आपण सन्मानित करत नाही तोपर्यंत समाजात फारसं काही आपल्याला चित्र दिसणार नाही। आणि म्हणून आजच्या कार्यक्रमात मी दत्तकुमार आणि त्यांच्या परिवाराचं खूप या ठिकाणी कौतुक करतो की आपण एक चांगला पायंडा पाडलेला आहे, कारण या माजी सैनिकांच्या मनामध्ये मगापासून मी बघितलं एक वेगळा आनंद आहे, एक वेगळा सन्मान आहे। आणि म्हणून याप्रती मी समस्त आमच्या माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आणि सर्व सैनिकांच्या वतीनं या परिवाराचं खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलंत, सन्मानित केलंत। भविष्यातही ज्यावेळी हा परिवार असे कार्यक्रम घेत राहील, आमच्या माजी सैनिकांचं पूर्ण त्यांच्या कार्यक्रमाला समर्थन राहील, उपस्थिती राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो। मी मगाच म्हटलं, भास्करराव पेरे पाटील ज्यांना निवेदकानं सांगितलं मगा की फक्त यूट्यूबवर वगैरे, सर सामान्य माणसंसुद्धा किती मोठी होतात हे तुम्ही या महाराष्ट्राचं खूप मोठं उदाहरण आहात। कारण आजपर्यंत फक्त चित्रपट, राजकारण यांनाच लोक फक्त जवळून पाहत होते, मात्र तुमच्यासारखं व्यक्तिमत्व, एक कार्यकृतीतून एक आदर्श सरपंच कसा असतो हे भास्करराव पेरे पाटील यांनी या महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलं साहेब। म्हणून आज तुम्हाला प्रत्यक्ष इतक्या जवळून पाहताना सुद्धा आम्हाला खूप आनंद होतोय। आम्हाला वाटतंय की खरोखर आम्ही भाग्यशाली आहोत की अशा व्यक्तिमत्वाच्या सहवासात आज आम्ही आहोत। नक्कीच आपला आदर आहे, अभिमान आहे। पुन्हा एकदा आमच्या सर्व माजी सैनिक संघटनेच्या वतीनं या कुटुंबाचं आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।